आपल्या सर्वांना माहिती की 700 कोटीमध्ये आपण एक योजना असते की आपलं राज्याचं एक धोरण असतं की साधारणतः त्या रकमेतल्या भागभांडवलातलं 40% रक्कम ही आपल्याला राखीव ठेवावी लागते। साधारणतः त्यामध्ये 210 कोटी 83 लाख रुपये आपल्याला आपले हे FD स्वरूपामध्ये आपल्या या महामंडळाचे आहेत। आणि या माध्यमातून मी निश्चित प्रकारे सांगतो की जे कर्ज वाटप जे केलेलं आहे की कर्ज वाटपचं आपल्याला जर हे घेतलं साधारणतः आपण मुदत कर्ज योजना NFDCच्या माध्यमातून आणि लाभार्थी संख्या साधारणतः 11,454 155 कोटी म्हणजे 156 कोटी वाटप केलेले आहे। आणि दुसरं आपल्याला माहिती आहे की दुसरी जी आपली योजना आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम योजनेत शैक्षणिक कर्ज त्या आणि मौलाना आझाद शैक्षणिक आपल्या शासनाची शैक्षणिक कर्जासाठी या माध्यमातून साधारणतः 338 कोटी 82 लाख रुपयाचं वाटप केलेलं आहे। आणि आपण जे म्हणले की निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ऑनलाईनच्या बाबतीमध्ये अधिक सुविधा काय करता येतील की जेणेकरून हा जो त्रास आहे खरं तर एकदा प्रकरण कुठले लाभार्थ्याचं मंजूर केलं तर ते शासनाने ती रक्कम खरं तर दिली पाहिजे, खरं तर ते महामंडळाने मंजूरच करायला नव्हतं पाहिजे। ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्यात आता शेवटी आपण हे मान्य पण केलेले या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की आपण निधीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शैक्षणिक आता जो आपल्याला जे 25 कोटी रुपये मंजूर झाले 15 कोटी रुपये आता शासनाने आपल्याला दिले। पहिल्यांदा आपण शैक्षणिक कर्ज आपण पहिले त्यांना मुदत कर्जाच्या ऐवजी शैक्षणिक कर्ज ते विद्यार्थी परदेशामध्ये असतील किंवा बाहेर कुठं असतील किंवा इथं शिकत असतील त्यांना पहिला हप्ता असेल किंवा दुसरा हप्ता असेल त्याला आपलं पहिला प्राधान्यक्रम आपला पहिला राहणार आहे। पण निश्चित प्रकारे या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी एवढं सांगतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे लाभार्थ्यांना लवकरात लवकर कर्ज वाटप केलं।